नमस्कार, मी प्रणाली कापसे. ऋतुवेदच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्य जपणाऱ्या हरिभाई देवकरण प्रशालेचा 106वा वर्धापन दिन साजरा. प्रशालेच्या वर्धापन दिनी वृत्तवेदने घेतलेला हा विशेष आढावा. महापालिका तिजोरीत दिवसभरात एकूण 2.60 कोटी मिळकत कराचा झाला भरणा. मार्च एंडच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू होते कामकाज. गुढीपाडव्यानिमित्त साखरेचे हार बनवण्यात कारागीर झाले व्यस्त. बाजारपेठेत 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्ताची लगबग झाली सुरू. आणि आरोपीला अटक करत 3 गुन्ह्यातील लाखांचा मुद्देमाल केला जप्त. शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्य जपणारी हरिभाई देवकरण प्रशाला 106व्या वर्धापन दिन साजरा करत असून त्यानिमित्त वृत्तवेदने घेतलेला हा विशेष आढावा. सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील हरिभाई देवकरण प्रशालेची भव्य दगडी इमारत शहरातील शिक्षणप्रेमी व पर्यटक यांच्यासाठी महत्वाची वास्तू म्हणून ओळखली जाते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला गिरणगाव म्हणून ओळखले जाणारे सोलापूर शैक्षणिकदृष्ट्या कमी असल्याचे दिसत होते. मोठा अल्पशिक्षित कामगार वर्ग होता. शैक्षणिक वातावरण फारसे अनुकूल नव्हते. चांगले शिक्षण देऊ शकणाऱ्या मोजक्याच शाळा होत्या. त्यापैकी हरिभाई देवकरण प्रशाला या प्रशालेच्या 106व्या वर्धापन दिनानिमित्त घेतलेला हा विशेष आढावा. पुण्यातील नामवंत शिक्षण प्रसारक मंडळीने या शिक्षण संस्थेचे सोलापूर येथील सदस्य रावबहादूर भाऊसाहेब साते व शिदोरे यांना संस्थेने सोलापुरात शाखा काढावी अशी कल्पना सुचवली. ही कल्पना संस्थेचे जे सदस्य प्राचार्य विनायकराव आपटे आणि कानगीकार हरिनारायण आपटे यांना मान्य झाली. सोलापूरच्या नागरिकांपुढे ही कल्पना मांडण्यासाठी भाऊसाहेब साठे यांनी सोलापुरातील नागरिकांची सभा बोलवली. या सभेत येथील प्रसिद्ध हरिभाई देवकरण पेढीचे प्रमुख सेठ हिराचंद रामचंद्र गांधी यांनी 27,001 रुपयांची देणगी जाहीर केली. त्यातूनच इयत्ता 5वी ते 8वी ही शाळा सुरू करण्याचे ठरले. डोळे स्कूलचे चालक राब आपटे यांनी आपली शाळा शिक्षण प्रसारक मंडळीने चालवण्यास घ्यावी असा विनंती अर्ज केला. याचा विचार होऊन डोळे स्कूल ताब्यात घेऊन सेठ हिराचंद गांधी यांच्या देणगीतून ती चालवण्याचे ठरले. सेठ हिराचंद यांच्या पेढीचे नाव शाळेला देण्याचे 10 मार्च 1918 रोजी ठरले. त्यानुसार 21 एप्रिल 1918 पासून हरिभाई देवकरण प्रशाला ही शाळा सुरू झाली. सुरुवातीला शाळेची इमारत नसल्याने अनेक जागांचा विचार झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी होम मैदानालगतची खाणीची 4.5 एकर जागा इसवी सन 1927-28 या काळात शाळेला देऊ केली. त्याला लागून असलेली 4 एकर 15 गुंठे एवढी जागा शाळेने नगरपालिकेकडून विकत घेतली, तर नगरपालिकेने 1 एकर 27 गुंठे एवढी जागा देणगी म्हणून दिली. याशिवाय आणखीन थोडी जागा शाळेने मिळवली. अशा रीतीने शाळेला एकूण 10.5 एकर जागा मिळाली. या जागेवर 22 मार्च 1928 रोजी शाळेच्या इमारतीची पायाभरणी झाली. इमारतीचे उद्घाटन 7 नोव्हेंबर 1932 रोजी तत्कालीन मुंबई इलाक्याचे गव्हर्नर सर फेडरिक राणा यांच्या हस्ते झाले. ही दगडी इमारत
सर्वांचे आकर्षण ठरली। 3 मजली इंग्रजी एल आकाराच्या या दगडी इमारतीत सुमारे 46 वर्गखोल्या बांधण्यात आल्या। याशिवाय 3 प्रयोगशाळा, ग्रंथालय, मुख्याध्यापक कक्ष, कार्यालय, शिक्षक खोली बांधण्यात आली। इयत्ता 10वी पहिली बोर्ड परीक्षा झाली। नंतर व उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता 11वी आणि 12वीचे वर्ग जोडण्यात आले। याच इमारतीमध्ये सकाळच्या सत्रात कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाले। दगडी इमारतीतील समांतर मैदानाकडील बाजूस नवीन बांधकाम करत इसवी सन 1982 साली त्या ठिकाणी खाली तळघरात खुले सभागृह आणि त्यावरील मजल्यावर 3 वर्गखोल्या एवढे बांधकाम तयार झाले। ही इमारत जुन्या दगडी इमारतीला जोडण्याची इसवी सन 1988 साली दोन्ही मजल्यांना जोडणारा पूल बांधण्यात आला। 1995 साली दगडी इमारतीत सुमारे 500 पोती सिमेंट वापरून मजबूतीकरणाचे काम झाले। सन 2000 ते 2007 या काळात शाळेच्या दगडी इमारतीला बाहेरून रंग देणे, इमारतीचे संपूर्ण विद्युतीकरण करणे, गळती थांबवण्यासाठी गच्ची काढून पत्र्यांचे छत करणे, मुळे सभागृहाचे नूतनीकरण करणे आदी सुधारणा करण्यात आल्या। शाळेचे माजी मुख्याध्यापक पद्माकर देव यांनी त्यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून कैलासवासी सौ प्रतिभा पद्माकर देव कलानिकेतन उभे राहिले व त्याचे नूतनीकरण करून एसी करण्यात आले। सद्यस्थितीत शाळा समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन, मुख्याध्यापक प्रकाश कांबळे, उपमुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर, पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने, दीपा फाटक, लकण्णा कमळे, औदुंबर सर्वगोड, शांतय्या कुंभार, भानुदास बनसोडे, आप्पासाहेब राऊत, माणिक साळसकर, प्रमोद चुंगे, राघवेंद्र पिंडे, प्रकाश कंपली, अक्षय गवळी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, कर्मचारी यांच्या सहकार्याने या 106 वर्षांच्या परंपरेत शाळेची उत्तरोत्तर प्रगती करण्याचे काम चालू आहे। दरम्यान 2017-18 या शताब्दी वर्षामध्ये शाळेच्या मुख्य इमारतीमध्ये सोलर सिस्टीम बसवण्यात आली। मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अत्याधुनिक विविध खेळांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान तयार केले। क्रॉप सायन्स हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। तसेच शाळेत LCD प्रोजेक्टर, 50 नवीन संगणक, खुली व्यायामशाळा, नवीन SPM इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली, ज्यामध्ये संपूर्णपणे इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे। तसेच संगणक वर्गाचे नूतनीकरण माजी मेयर विनायक तांबेकर यांच्या सहकार्यातून करण्यात आले। संगीत खोलीचेही नूतनीकरण करण्यात आले। अनेक मोठमोठ्या नामांकित व्यक्तींनी या प्रशालेतून शिक्षणाचे धडे गिरवले असून त्यांनी सोलापूरचे पर्यायाने हरिभाई देवकरण प्रशालेचे नाव उंचावले आहे। एकंदर सुमारे 106 वर्षांची परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेली हरिभाई देवकरण प्रशाला आजतागायत सोलापूरकरांना शिक्षणाचे धडे देणारी महत्वाची शिक्षण संस्था म्हणून मानाचे स्थान कायम असल्याचे दिसून येत आहे। नमस्कार, मी प्रकाश कांबळे, मुख्याध्यापक हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर। आज या शाळेचा 106वा वर्धापन दिन आहे। 1 एप्रिल 1918 रोजी या शाळेची स्थापना झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत अनेक नामवंत विद्यार्थी या प्रशालेने घडवलेले आहेत। यामध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आदरणीय ललित साहेब, उदय ललित साहेब, त्याचबरोबर पॉली उमरीगर सारखे क्रिकेटर या शाळेने घडवलेले आहेत। सर्व क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे नामवंत विद्यार्थी या प्रशालेने घडवलेले आहेत आणि ते विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थानावरती आहेत। याचा प्रशालेला सार्थ अभिमान आहे आणि आम्हीही अशा प्रकारची शतकोत्तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या शाळेचे घटक असल्याचा आम्हालाही त्याचा सार्थ अभिमान आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न या प्रशालेमध्ये केले जातात। अद्ययावत सुविधा असणारं मैदान आहे, त्याचबरोबर कला गुणांना वाव देण्यासाठी स्वतंत्र कला विभाग आहेत। तसेच विद्यार्थ्यांना वैयक्तिक लक्ष देऊन समर्पित भावनेने काम करणारे सर्व शिक्षक शाळेच्या व संस्थेच्या लौकिकात भर पाडण्यासाठी सदैव तत्पर आहेत। सर्व शिक्षक आजी आणि माजी शिक्षक, विद्यार्थी सर्व सर्वप्रथम 106व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि यापुढेही आपल्या शाळेची अशीच चांगली वाटचाल चालू राहावी अशाही शुभेच्छा देतो। या निमित्त एक संस्थेतर्फे, आपल्या शिक्षण संस्थेतर्फे
या वर्षात 3 आपले उपक्रम नवीन चालू होत आहेत, त्याबद्दल मी सांगू इच्छितो. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शेजारी आपली एक भव्य इमारत तयार झाली आहे आणि या वर्षीपासून इथे CBSE ची इंग्लिश माध्यमाची शाळा सुरू होती आहे. त्याचबरोबर काही अपंग विद्यार्थ्यांसाठी आपण जुळे सोलापुरात अजून एक शाळा चालू करतोय. आपलं म्हणजे शारदापीठ आहे शंकराचार्य, त्यांच्या बरोबर आपण एक काम करतोय आणि इथे मोठी भव्य वास्तविक उभी राहील थोड्या एखाद्या वर्षात आणखी शाळा आपण चालू करतोय. आणि तिसरा प्रकल्प म्हणजे आता नव्याने चालू होत असलेलं वाडिया हॉस्पिटल जे आहे त्याच्याबरोबर आपण टायअप करून इथे शिक्षण मंडळाचा पहिलाच मेडिकल क्षेत्रात आपण तिथेही नर्सिंग स्कूल कॉलेज आणि पुढे मागे मेडिकल क्षेत्रात आपण पाया असतो. तर आणि आपण म्हणतात तसं खेळासाठी पण मोठा प्रकल्प करण्याचं काकांवर चालू आहे. एका वर्षात ते मी नावारूपाला येईल असा विश्वास करतो. माजी विद्यार्थ्यांनी जे मनापासून इथे त्यांचे विचार व्यक्त केले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. शाळा समितीचे अध्यक्ष तथा आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजकीय पटवर्धन, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रशासनाचे माजी विद्यार्थी डॉक्टर रंगाराव माने आणि डॉक्टर अनिल सर्जेकर, प्रशासनाच्या मुख्याध्यापिका आदरणीय स्वीकार मॅडम, प्रशासन या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले प्रशासनाचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक उपाध्यक्ष प्रणालेश पाटील, माजी विद्यार्थी, प्रशासनाचे माजी विद्यार्थी, प्रशासनाच्या उत्कृष्ट महाविद्यालयाचे सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, बंधू भगिनी आणि उपस्थित विद्यार्थी मित्र. तर म्हणजे आज 1 एप्रिल प्रशासनाचा वर्धापन दिन. गेली 105 वर्ष ही प्रशाला ज्ञानदानाचं कार्य करत आहे आणि सोलापूर शहरातील शिक्षण क्षेत्रामध्ये दिवस म्हणून आपली प्रशाला ओळखली जाते. तर 105 वर्षामध्ये या प्रशालेने अनेक नामवंत विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ते सर्व विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत, नाव कमवत आहेत. त्याबरोबर प्रशालेतील शिक्षक सुद्धा पूर्वीच्या शिक्षकांनी ज्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्या पद्धतीनेच काम वारसा पूर्वीच्या शिक्षकांचाच वारसा पुढे करण्याचं काम प्रशालेतील सर्व शिक्षक करत आहेत. अशा या गौरवशाली शाळेचा घटक असल्याचा मला आणि माझ्या सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो. पुढचं वर्ष हे कनिष्ठ महाविद्यालयाचं. महापालिका तिजोरीत दिवसभरात एकूण 2.60 कोटीचा कर जमा झाला. मार्च एंडमुळे मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मिळकत विभागाअंतर्गत असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिर नजीकच्या कर भरणा केंद्राचे महापालिका तिजोरीत 31 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत मिळकत करापोटी एकूण 2,60,01,149 रुपये भरणा झाला. दरम्यान मार्च एंड 31 मार्च रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हुतात्मा स्मृती मंदिराजवळील महापालिकेच्या मिळकत कर भरणा केंद्रात कामकाज सुरू होते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी 31 मार्च रोजी सोलापूर महापालिकेच्या मिळकत कर वसुली पथकाने शहरातील विविध पेठेत वसुली मोहीम जोरदार राबवली. मध्यरात्री 12 वाजेपर्यंत मिळकत विभागांतर्गत असलेल्या हुतात्मा स्मृती मंदिर नजीकच्या कर भरणा केंद्राचे कामकाज सुरू होते. या ठिकाणी उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकत कर विभाग प्रमुख युवराज गाडेकर तळ ठोकून उपस्थित होते. त्यांच्या नियंत्रणाखाली या विभागाचे कर निरीक्षक व कर्मचारी कार्यरत होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत महापालिका तिजोरीत एकूण 2,60,01,149 रुपये मिळकत कर भरणा झाला होता. या महिनाभरात महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार
उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई तसेच थकबाकीदारांच्या घरासमोर हलगीनाद मोहीम सुरू होती। महापालिकेच्या मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी गेल्या 31 दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबवण्यात येत आहे। थकबाकी वसुलीसाठी शहरातील एका मिळकतीवरील नळ काल बंद करण्यात आला। हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्यानिमित्त साखरेचे हार बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र। सनातन हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते। प्रत्येक मराठी बांधव आपल्या घरावर नववर्षाचे प्रतीक असणाऱ्या गुढीची उभारणी करतात। त्याच अनुषंगाने गुढीपाडव्याला आवश्यक असणाऱ्या साखरेचे हार बनवण्यात कारागीर व्यस्त असल्याचे चित्र आहे। सोलापूर शहरातील विविध बाजारात सध्या साखरेचे हार विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत। तत्पूर्वी गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर कारखान्यामध्ये साखरेपासून आकर्षक असे लहान मोठे मध्यम आकाराचे हार बनवले जात आहेत। उकळवलेल्या साखर पाकच्या माध्यमातून सागवानी लाकडावरील नक्षीकामाच्या साहाय्याने सदरचे हार तयार केले जातात। शहरातील भोई गल्ली या ठिकाणी कारागीर हार बनवत असून ठोक बाजारामध्ये हारांची मागणी वाढली आहे। यामध्ये चंपाकली, अनारकली चक्र, जावई हार, पिंपळ असे विविध प्रकारचे हार बनवण्यात येत आहेत। दरम्यान शहरातील किरकोळ बाजारात साखरेचे हार 100 रुपये किलो याप्रमाणे विक्री केले जात आहेत। एकंदर गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचा सण अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपला असल्याने सर्वत्र गुढीपाडव्याची लगबग सुरू झालेले चित्र दिसून येत आहे। स्वतःचा संसार वाचविण्यासाठी बलात्काराचा खोटा आरोप केल्याची कबुली फिर्यादी दिल्यानंतर न्यायालयाने आरोपीची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केल्याची माहिती ॲडव्होकेट धनंजय माने यांनी दिली आहे। अचानकपणे घरात घुसून चाकूचा धाक दाखवून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यात आरोपीची बार्शी सत्र न्यायालयाने सही सलामत निर्दोष मुक्तता केली। स्वतःचा संसार वाचवण्यासाठी प्रेमसंबंध झाकण्याकरता आरोपीला या खटल्यात खोटेपणाने गुंतवण्यात आल्याचे खटल्याच्या सुनावणीत आढळून आले। या खटल्याची पार्श्वभूमी अशी की माढा तालुक्यातील एका गावात पीडित विवाहिता घरात एकटीच असताना संरक्षण भिंतीवरून उडी मारून आरोपी घरात घुसला आणि चाकूचा धाक दाखवून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद स्वतः पीडित विवाहितेने माढा पोलीस ठाण्यात दाखल केली होती। या गुन्ह्यात आरोपी अनेक दिवस कारागृहात होता। दरम्यान त्याची जामिनावर सुटका झाली। या खटल्याची सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली। आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी घेतलेल्या उलट तपासणीत पीडित विवाहितेने दिलेली कबुली धक्कादायक ठरली। तिने दिलेल्या कबुलीनुसार तिचे आणि आरोपीचे प्रेमसंबंध होते। दोघांचा मोबाईलवरून प्रेमालाप होत होता। प्रेमाच्या आणाभाका घेत दोघांनी एकत्र मोबाईलवर सेल्फी फोटो काढले होते, परंतु पत्नीचे हे प्रेम प्रकरण नवऱ्याला समजल्यानंतर त्याने पत्नीला जाब विचारला आणि तिच्या आईला आणि भावाला बोलावून घेऊन तिला माहेरी हाकलून दिले। दरम्यान 8 दिवसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या मंडळींची बैठक झाली। नवऱ्याने अट घातली की तिने जर त्या तरुणाविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली तरच तो तिला घरात नांदवण्यासाठी स्वीकारू शकेल। त्यामुळे स्वतःचा संसार टिकवण्यासाठी तिने आरोपी विरुद्ध खोटी फिर्याद दिली। न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली। या प्रकरणी आरोपीतर्फे ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यासह ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट सुदर्शन शेळके, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले। बलात्काराचा गुन्हा निंदनीय आहे, परंतु बलात्काराचे खोटे आरोप सुद्धा केले जातात हे या खटल्यात दिसून आले। फौजदारी दंडसंहितेमध्ये खोट्या खटल्यामध्ये आरोपीला गुंतवले असेल तर नुकसान भरपाई देण्याची तरतूद नाही। वास्तविक पाहता अशा खोट्या खटल्यांमध्ये गुंतवण्यात आलेल्या आरोपींनी भोगलेल्या कारावासाबद्दल आणि मनस्तापाबद्दल नुकसान भरपाई देण्याची कायदेशीर तरतूद असली पाहिजे, असे मत आरोपीचे वकील ॲडव्होकेट धनंजय माने यांनी व्यक्त केले। बलात्काराचा गुन्हा हा निंदनीय आहे, परंतु एखाद्या निष्पापाला बलात्काराच्या आरोपामध्ये खोटपणाने गुंतवणे तेवढेच निंदनीय आहे व अशा निष्पाप आरोपींना नुकसान भरपाई मिळण्याबाबतची कोणती तरी तरतूद क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम मध्ये असली पाहिजे। बार्शी न्यायालयात नुकताच एक खटला चालला। माढा तालुक्यातील एका तरुणाविरुद्ध एका विवाहितेने ती घरात काम करत असताना हा तरुण कंपाऊंडरनं उडी मारून आला व चाकूचा दाग दाखवून
त्याने आपल्यावर बलात्कार केला असा आरोप करणारी फिर्याद न्यायालयात पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेली होती। त्या फिर्यादीच्या आधारे सदर तरुणाविरुद्ध माढा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आणि त्या तरुणाला अटक करून पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आले व त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये त्याला ठेवण्यात आले। त्यानंतर कित्येक दिवसांनंतर त्या आरोपीची जामिनावर मुक्तता झाली। सदर खटल्याची नुकतीच सुनावणी बार्शी सत्र न्यायालयात झाली। सदर तर विवाहितेचे उलट तपासणीत तिने कबूल केले की आरोपीबरोबर तिचे प्रेम संबंध होते, प्रेम प्रकरण होते। ते एकमेकाला प्रेमाला पासणारे फोन करत होते, मोबाईलमध्ये फोटो काढलेले होते आणि सदर ते प्रेम प्रकरण नवऱ्याच्या कानावर गेल्यानंतर नवऱ्याने तिची कानउघडणी केली आणि तिच्या भावाला आणि आईला बोलवून घेतले व तिची माहेरी रवानगी केली। त्यानंतर 8 दिवसानंतर बैठक झाली व त्या बैठकीत त्या विवाहितेच्या नवऱ्याने सांगितले की तू या आरोपीविरुद्ध जर बलात्काराची फिर्याद दाखल केली तरच मी तुला नांदवण्यासाठी घेईल। त्याप्रमाणे तिने बलात्काराची फिर्याद दाखल केली अशी स्पष्ट कबुली आम्ही घेतलेल्या उलट तपासात तिने दिली आणि सर्व पुराव्याचा विचार करून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली। सदरचा तरुण अनेक दिवस कोठडीमध्ये खितपत पडलेला होता। अशा खोट्या आरोपामुळे त्याला मानसिक शारीरिक त्रास जो झाला व त्याचे मानसिक खच्चीकरण व बदनामी झाली त्याबद्दल त्याला नुकसान भरपाई मिळणे अत्यंत गरजेचे आहे। परंतु दुर्दैवाने आपल्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये आरोपीला नुकसान भरपाई देण्याची कुठलीही तरतूद नाही। आता 1 जुलैपासून नवीन क्रिमिनल प्रोसिजर कोड चालू होत आहे, त्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने कुठलीही तरतूद केलेली नाही। तर अशी तरतूद करायला पाहिजे जेणेकरून अशा तरुणांना सुद्धा न्याय मिळेल। हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करत मंद्रुपच्या ख्याडे बंधूंनी सामाजिक एकतेचे दर्शन घडवले। सध्या राज्यात धार्मिकतेच्या विषयावर वातावरण आणि राजकारण ढवळून निघत आहे। राजकीय पटलावर अनेक प्रकारे हिंदू मुस्लिम वाद पेटवून आपली राजकीय पोळी शेकण्याचे काम मोठ्या प्रमाणात होत असल्याने सर्वत्र सामाजिक वातावरण दूषित होऊन एकमेकांविषयीचा कमालीचा द्वेष नागरिकांमध्ये निर्माण होत आहे। याचे लोण आता ग्रामीण भागातही पसरताना दिसत आहे। तर दुसरीकडे दूषित झालेले वातावरण सलोख्याचे करण्यासाठी आणि ग्रामीण भागाला दूषित होण्यापासून वाचवण्यासाठी संवेदनशील असलेल्या मंद्रुप येथे हिंदू मुस्लिम सामाजिक एकतेचा संदेश दिला जात आहे। मुस्लिम बांधवांचा सध्या पवित्र रमजान महिना सुरू आहे। या निमित्त मंद्रुपचे माजी सरपंच स्वर्गीय सूर्यकांत ख्याडे यांचे बंधू उद्योजक चंद्रकांत ख्याडे यांनी परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तारी व जेवणाचे आयोजन केले होते। येथील जामे मस्जिद येथे हा इफ्तारचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। यावेळी या इफ्तार पार्टीत माजी नगरसेवक तथा रुग्णसेवक बाबा मिस्त्री, उद्योजक प्रदीप ख्याडे, माजी सरपंच बक्षुभाई मुल्ला, गुरुलिंग बसव कल्याण, पैलवान मल्लीनाथ मेंढगुतले, मौलाना अनवर रझा, बाबूलाल निगेवान, नौशाद शेख, जलाल शेख, मेहबूब दुमदुमे, इम्रान मुल्ला यांच्यासह मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंद्रुपच्या ख्याडे बंधूंनी हा उपक्रम राबवून सामाजिक एकतेचे दर्शन घडवले। आज मंद्रुप या ठिकाणी ख्याडे परिवारातर्फे यश काका यांच्या वतीने 70 वर्षापासून ही प्रथा या ठिकाणी चालू ठेवली। मुस्लिम धर्माचा रमजान पवित्र सण असल्यामुळे या रमजानच्या दिवशी या ठिकाणी त्यांनी येऊन दर्ग्यामध्ये शेखलाल दर्ग्यामध्ये येऊन जारत करून उपवास जे मुलं असत आहेत त्यांना जेवणाचा कार्यक्रम करून इफ्तार पार्टी आयोजित करतात। हे 70 वर्षापूर्वी त्यांची प्रथा आहे। मी आज पहिल्यांदाच इथं बोलून मिळालो, मला मनापासून अभिनंदन वाटला। मी लहान होते त्यावेळी मी तो उपवास सोडायला आलो मस्जिदमध्ये, पण आज जेव्हा त्यांच्यामुळे मला आज त्या उपवास सोडायला मिळाला मी खरा आनंद आहे। या ठिकाणी ख्याडे परिवाराला मनापासून शुभेच्छा देतो की असाच एक आपण एक हिंदू मुस्लिम एक गंगा जमुना तहजीब म्हणून या मंद्रुपमध्ये वाहवत आहे। अनेक वर्षापासून ही प्रथा आहे। मंद्रुप एक असं आहे, सर्व धर्म समूहाचं मंद्रुप आहे, हे आज ख्याडे परिवाराने दाखवून दिलेलं आहे। यासाठी मी माझ्यातर्फे माझ्या पूर्ण फॅमिलीतर्फे त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। लग्नात मानपान आणि हुंडा दिला नाही म्हणून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
लग्नात मानपान दिला नाही, आम्ही मागेल तेवढा हुंडा दिला नाही म्हणून विवाहितेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 26 जानेवारी 2015 पासून आजपर्यंत सासर खासबाग गल्ली हसापूर रोड तालुका अक्कलकोट येथे घडली आहे. याबाबत श्रीदेवी नागराज स्वामी वय 27 राहणार खासबाग गल्ली हसापूर रोड तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती नागराज कल्लय्या स्वामी, नणंद सविता राजेश हणमगाव, नणंद वैशाली दयानंद स्वामी, दीर श्रीशैल स्वामी, नणंद ज्योती ओमप्रकाश घेरडी, नंदेचे पती ओमप्रकाश घेरडी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विवाहिता श्रीदेवी स्वामीला लग्नानंतर 5 ते 6 महिन्यानंतरच आरोपी नागराज स्वामी त्याच्या नातेवाईकांनी तुझ्या आईने आमच्या मनाप्रमाणे हुंडा दिला नाही, लग्नात मानपान दिला नाही, पती नागराज याला सोडून दे नाही तर तुला अशा प्रकारे त्रास देणार, व्यवस्थित नांदवणार नाही असे म्हणून जाचहाट करून मानसिक शारीरिक त्रास दिला, शिवीगाळ व मारहाण करून घरातून हाकलून दिले. तू जर इथे परत आली तर तुला बघ काय करतो असे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पवार करत आहेत. सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत 3 गुन्ह्यातील लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महाडिक त्यांचे पथक पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये खासगी वाहनाने गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार जुनी मिल कंपाऊंड समोरील करजगी कॉम्प्लेक्सच्या मोकळ्या मैदानात एका तरुणास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेता तो चोरीचे मोबाईल विक्रीच्या उद्देशाने त्या ठिकाणी आल्याची बाब चौकशीत निष्पन्न झाली. गुन्हे शाखेला 3 गुन्हे उघडकीस आले असून 1,05,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. जुनी मिल कंपाऊंड मधील मोकळ्या पटांगणात तो संशयित दिसला. पथक त्याच्याजवळ जात असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने त्याचे नाव उमेश बंडू उकरंडे वय 45 राहणार मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड असे असल्याचे सांगितले. त्याच्या अंगझडतीत त्याच्याजवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेमध्ये एक ओप्पो कंपनीचा मोबाईल, एक रेडमी कंपनीचा मोबाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड, ओएनजीसीचे ओळखपत्र, ऍक्सिस बँकेचे डेबिट कार्ड, आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड, एक पांढऱ्या रंगाचा डिझाईन बाय ऍपल इन कॅलिफोर्निया असेंबल्ड इन व्हिएतनाम अशा इंग्रजी अक्षरात लिहिलेले इयरपॉड व ऍपल कंपनीचा मोबाईल चार्जर, एक काळ्या रंगाची बॅग, लॅपटॉप चार्जर असे साहित्य मिळून आले. ते साहित्य चोरी करून आणल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने अभिलेख पडताळला असता जोडभावी फौजदार चावडी आणि लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्ह्यातील मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त आर राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हवालदार अंकुश भोसले, पोलीस नाईक शैलेश बुगड, पोलीस कॉन्स्टेबल राजकुमार वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित धायगुडे यांनी पार पाडली. घराची साफसफाई करताना अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची भाड्याने घेतलेल्या घराची साफसफाई करत असताना 2 अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत अंबिका हिरालाल गौड वय 34 राहणार लिमायवाडी शाळेच्या पाठीमागे जुना वांगी रोड सोलापूर यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांनी घेतलेल्या भाड्याच्या घराची साफसफाई करत असताना फिर्यादीची 2 मुले दरवाजा पुढे करून चार्जर घेण्यासाठी आली असता 2 अज्ञात व्यक्तींनी घरात टेबलवर ठेवलेल्या विवो कंपनीचा वाय मॉडेलचा 8,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला असे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार न्यामणे करत आहेत. बितनाळ लोकडेश्वर यात्रेत धमाकेदार कुस्त्याचा दंगल सामना रंगला. उमरी तालुक्यातील मौजे बितनाळ हे गाव पहिलवानांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावात लोकडेश्वर यात्रेत कुस्ती दंगलीसाठी एकापेक्षा एक भारी पैलवान येऊन गर्दी करतात. आपापले कौशल्य दाखवून अनेक पैलवान बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत. बितनाळ येथे दरवर्षी धुलीवंदन झाल्यानंतर 5 दिवसाला जत्रा भरते. यंदाही 30 मार्च रोजी शनिवारी दुपारी 3:30 वाजता कुस्त्यांना प्रारंभ झाला. 29 मार्च रोजी लोकडेश्वर मंदिरात गावचे माळी पाटील मानकरी दत्ताराम रामचंद्र मुगदमे यांच्या हस्ते अभिषेक महापूजा करण्यात आली. दरवर्षी परंपरेनुसार यंदाही माधव पाटील सूर्यवंशी यांच्या घरून बँडबाजासह वाजत गाजत कुस्ती दंगल पंचमैदानाकडे रवाना झाली आणि कुस्ती दंगल 1 रुपयांपासून 7,001 रुपयांपर्यंत शेवटची कुस्ती सामना ठेवण्यात आला होता. या पहलवानी दंगलीमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस ठेवण्यात आले होते.
बितनाळ येथील पैलवान राजू देवराव उमाटे यांनी यापूर्वी माळेगावचा तिसऱ्यांदा मानाचा फेटा मिळवल्याने त्यांना पैलवानांचे डावपेच कोणाची कुस्ती कोणासोबत लावायची हा अनुभव असल्याने कुस्त्या रंगतदार ठरल्या. पैलवान राजू उमाटे सोबत संजय उमाटे पैलवान, गोविंद पैलवान, साईनाथ पैलवान, माधव पैलवान, इंदू पैलवान, राजू मंतलवाड पैलवान आदींचे सहकार्य होते. प्रेक्षक कुस्ती पाहत आनंदाने दाद देत होते, त्यामुळे कुस्ती दंगलीचा कार्यक्रम शानदार पाहावयास मिळाला. पहिले बक्षीस 7,001 रुपयांचे इंदोर येथील पैलवान विरुद्ध किवळा अच्युत पैलवानाशी कुस्ती सामना बरोबरीत झाला. द्वितीय बक्षीस गजू कदम निळा विरुद्ध लातूरचे दीपक संगरे यांच्याशी झाला असून हा सामना बरोबरीत खेळला गेला. या रंगतदार सामन्याचे पंच म्हणून दत्ताराम रामचंद्र मुगदमे, माधव रामराव पाटील सूर्यवंशी, राजू देवराव पाटील उमाटे, सरपंच प्रतिनिधी मारुती उमाटे, माजी सरपंच मारुती वाघमारे, उपसरपंच प्रतिनिधी देविदास आकमवाड, माजी कृषी संचालक गणेश आनेमवाड, चेअरमन भुजंग जाधव, गोविंद बकेवाड, सुदाम पलेलवाड, नवनिर्वाचित पोलीस पाटील बाळासाहेब पलेलवाड, नारायण अक्कमवाड मुंडकर, नागनाथ घुमलवाड, राजू डुबुकवाड, कुस्तीपटू महेंद्र ढगारे, साईनाथ पैलवान आदी पंच कमिटी योग्य निर्णय दिल्याने यात्रेच्या दंगलीचा फड सुरळीतपणे पार पडला. नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरूळ येथे संगीत नवनाथ कथाचे आयोजन करण्यात आले. नाथ आश्रम वेरूळ येथील संगीत नाथ कथेचे आयोजन 1 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत रोज सायंकाळी 7 ते 9 पर्यंत कथा अरुण नाथगिरी महाराज मठपती अडबंगनाथ संस्थान भागाठाण यांच्या मधुर वाणीतून संपन्न होणार असून या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील साधू संतांना व धार्मिक संस्थान अध्यक्ष यांना या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले असल्याची माहिती वेरूळ येथील नाथ आश्रम प्रमुख आकाताई महाराज यांनी दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या संगीत नाथ कथेचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आश्रमाच्या वतीने आकाताई महाराज यांनी केले आहे. सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी आदेश. येरूळ गावामध्ये नवनाथ आश्रम, मच्छिंद्रनाथ कृपा आशीर्वाद आणि या ठिकाणी आपण 1 एप्रिल पासून तर 8 एप्रिल पर्यंत नवनाथ कथा नियोजन केलं. याचे कथाकार आहे अरुणगिरी महाराज भामाठाण आणि अडबंगनाथ संस्थान. तर आपल्या कथेचा वेळ संध्याकाळी 7 ते 9चा वेळ आहे. त्याच्यानंतर आपलं पारायण नवनाथ पारायण आपण सकाळी 8 ते 12 पर्यंत नवनाथ पारायण करणार आहे. त्याच्यानंतर महाप्रसाद राहील आणि नित्यनेमाचे कार्यक्रम आहेच बाकीचे, परंतु ही कथाचा वेळ आपल्याला उद्यापासून 1 एप्रिल ते 8 एप्रिल पर्यंत कथाचा वेळ आहे. सगळ्यांना माझी विनंती, आव्हान, सर्व मंडळींना याचा आनंद घ्यावा. नाथ भक्त जय हरी आदेश. जाधव सरांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे रसायनशास्त्र प्रमुख प्राध्यापक RR जाधव हे 33 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले आहेत. या निमित्ताने महाविद्यालयाच्या सभागृहात सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. वाशीसारख्या ग्रामीण भागातून त्यांनी विज्ञान शाखेत अनेक विद्यार्थी घडवले. त्यांचे विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गंभीरे, प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक GC कुलकर्णी, वाडिया कॉलेज पुणे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून PT पाटील, डॉ. शारदा मोळवणे, डॉ. सूर्यकांत जगदाळे, मच्छिंद्र कवडे, केशव सावंत, प्रशांत बाबा कवडे, सुरेश बापा कवडे, सदाशिव जगताप, छाया पारगावकर, गोविंद पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक GC कुलकर्णी म्हणाले, प्राध्यापक RR जाधव यांच्यासारख्या प्रभावी अष्टपैलू शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरज आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गंभीरे म्हणाले, सरांच्या सहवासातील विविध आठवणी आणि विविध प्रसंग, त्यामुळे कामाला मिळालेली ऊर्जा, त्यांच्यातील विविधांगी गुणविशेष व्यक्त करून सरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अनेक मान्यवरांनी प्राध्यापक जाधव यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ. आनंद करडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक सुनील आवारे यांनी केले, तर आभार प्राध्यापक पांडुरंग तांबारे यांनी मानले. निरोप समारंभाला प्राध्यापक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, गावकरी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक मूल्य जपणाऱ्या हरिभाई देवकरण प्रशालेचा 106वा वर्धापन दिन साजरा. प्रशालेच्या वर्धापन दिनी वृत्तवेधने घेतलेला हा विशेष आढावा.
महापालिका तिजोरीत दिवसभरात एकूण 2.60 कोटी मिळकत कराचा झाला भरणा. मार्च एंडच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू होते कामकाज. गुढीपाडव्यानिमित्त साखरेचे हार बनवण्यात कारागीर झाले व्यस्त. बाजारपेठेत 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्ताची लगबग झाली सुरू. आणि आरोपीला अटक करत 3 गुन्ह्यातील लाखांचा मुद्देमाल केला जप्त. शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.